नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 13 आणि 14 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आणि हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली लेक्चरकडे येऊ. आजचा पहिला प्रश्न, 9व्या G20 संसदीय स्पीकर समिटची थीम काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एका भविष्यासाठी संसद. तर ही या 9व्या G20 संसदीय स्पीकर समिटची थीम होती. ही जी समिट आहे तर ही रिसेंटली 13 ऑक्टोबरला आपल्या भारतात नवी दिल्ली इथं झालेली आहे आणि ह्याचं उद्घाटन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, यावेळेसची ही 9वी G20 संसदीय स्पीकरची समिट होती. आता संसदीय स्पीकर समिट म्हणजे काय, तर G20चे सदस्य देश आणि बाकी काही जे इन्व्हाइट केलेले देश आहेत तर या सगळ्या देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची ही समिट होती. त्याच्यामुळेच ह्याला पार्लमेंट 20 किंवा P20 असं सुद्धा म्हणतायत. ठीक आहे, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून G20 बद्दल सुद्धा डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा, ह्यामध्ये कोणकोणते देश आहेत हे तर आपण बघणारच आहोत, पण तुम्ही G20 शिवाय G7 आणि G8 पण ऐकलं असेल. तर बघा, G7 म्हणजे जपान, UK, US, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि कॅनडा. तर ह्या 7 देशांचं मिळून बनतं G7 आणि ह्याच्यामध्ये जेव्हा रशिया ॲड होतं तर ह्या 8 देशांना G8 असं म्हणतात. आणि या G8मध्ये जेव्हा हे बाकीचे 12 देश येतात, जसं की अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चायना, युरोपियन युनियन, तर हे एक युनियन आहे बघा, देश नाही आहे, आणि इंडिया म्हणजेच आपला भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया आणि टर्की. तर हे जवळपास 11 देश आणि एक युरोपियन युनियन जेव्हा G8मध्ये ॲड होतात तर हे सगळे मिळून बनतात G20. आणि रिसेंटली आता ह्याच्यामध्ये आफ्रिकन युनियनसुद्धा आपल्या भारताच्या अध्यक्षतेमध्ये ॲड झालेलं आहे. ठीक आहे, आता G20चे जे देश आहेत तर आपण हे इथं मॅपमध्ये बघू शकतो बघा. हा जो ऑरेंज कलरचा भाग जेवढा दाखवलेला आहे तर हे सगळे G20चे सदस्य असलेले देश आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपण जगातले सगळेच मोठे मोठे देश या G20मध्ये आहेत असं म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, आता एवढे सगळे देश यांची नावं लक्षात कशी ठेवायची, तर ह्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती बघा, याआधीसुद्धा मी काही लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. तर आता परत एकदा रिपीट करते. ती ट्रिक म्हणजे गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. याच्यामध्ये काम करती है एवढं जर सोडलं तर बाकी सगळे जे लेटर्स आहेत हे प्रत्येक देशाला ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट करत आहेत. तर अशा पद्धतीचं हे शॉर्टकट बनवलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये गुरुजीमधलं जे G आहे ते फॉर जर्मनी, U म्हणजे USA, R फॉर रशिया, U फॉर UK, J फॉर जपान आणि I फॉर इंडिया म्हणजेच आपला भारत. त्यानंतर सीतामध्ये S फॉर सौदी अरेबिया, I फॉर इंडोनेशिया, T फॉर टर्की, A फॉर ऑस्ट्रेलिया आणि अबमध्ये A फॉर अर्जेंटिना, B फॉर ब्राझील. अब SSC म्हणजे S फॉर साऊथ कोरिया, S फॉर साऊथ आफ्रिका आणि C फॉर कॅनडा. FCI म्हणजे F फॉर फ्रान्स, C फॉर चायना आणि I फॉर इटली. आणि मेमध्ये M फॉर मेक्सिको आणि E फॉर युरोपियन युनियन. तर असे हे 20 देश तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. गुरुजी सीता अब SSC FCI में काम करती है. तर या वेमध्ये तुम्ही G20च्या देशांची नावं लक्षात ठेवू शकता. आता पुढचा प्रश्न बघू. 2023मध्ये सुलतान ऑफ जोहोर कपची 11वी आवृत्ती कुठं होणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, मलेशियामध्ये जोहोर या ठिकाणीच यावेळेचा सुलतान ऑफ जोहोर कप हा आयोजित केलेला आहे. लक्षात ठेवा, ही यावेळेसची या कपची 11वी आवृत्ती आहे जी की नोव्हेंबरमध्ये होणार आहे. कुठं, तर मलेशियामध्ये जोहोर या ठिकाणी. आणि या कपसाठी आपल्या हॉकी इंडियाने सुद्धा या 11व्या सुलतान ऑफ जोहोर कपसाठी आपल्या भारताची सुद्धा 20 सदस्यांची एक टीम बनवलेली आहे. तर इथे बघा, सुलतान ऑफ जोहोर म्हणजे काय, तर हा एक वार्षिक खेळवला जाणारा अंडर-21 पुरुष फील्ड हॉकी स्पर्धा आहे. तर ह्याचं नाव आहे सुलतान ऑफ जोहोर. बऱ्याच वेळा आयोग फक्त कपचं नाव विचारतं आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे इथं तुम्हाला माहिती पाहिजे की सुलतान ऑफ जोहोर कप हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. तर यावेळेसची ही जी स्पर्धा आहे ही मलेशियामध्ये नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 27 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबर या पिरियडमध्ये ह्याचे मॅचेस मलेशियामध्ये खेळवले जातील. आता या प्रश्नाच्या माध्यमातून मलेशिया कुठं आहे जरा मॅपमध्ये बघून घेऊ. तर इथे बघा, जगाच्या नकाशामध्ये इथं
आपला आहे भारत आणि भारताच्या आग्नेयेकडं साऊथ चायना सीमध्ये असलेलं हे राष्ट्र आहे मलेशिया. ह्याची राजधानी आहे क्वालालंपूर आणि मलेशियन रिंगीट हे इथलं चलन आहे. इथे जर आपण ह्याला थोडं झूम करून बघितलं तर इथे बघा साऊथ चायना सीमध्ये असलेला हा देश आहे मलेशिया. 2 भागात डिवाईड झाल्यासारखा आपल्याला इथे दिसू शकतो. इथे बघा पश्चिम मलेशिया जे आहे ना, तर ह्याच्या दक्षिणेकडं सिंगापूर आहे आणि इथे सिंगापूरच्या जवळच हे जोहोर बहरू आहे जिथं हा मॅच होणार आहे. याच्या उत्तरेकडं थायलंड या देशाची सीमासुद्धा ह्या पश्चिमेकडच्या मलेशियाच्या भागाला चिटकलेली आपल्याला दिसते आणि इंडोनेशियासोबत सागरी सीमा ह्या पश्चिम भागाने बनवलेली आहे. आणि क्वालालंपूर जी याची राजधानी आहे तर हे ह्या पश्चिम मलेशियामध्येच आहे. आणि हा जो पूर्व मलेशिया आहे तर ह्याला इंडोनेशियाची डायरेक्टली जमिनीची सीमा लागलेली आहे. आणि याशिवाय इथे एक छोटासा देश आहे बघा ब्रुनेई, तर हा सुद्धा मलेशियाला पूर्वेकडच्या भागाला डायरेक्टली चिटकलेला आहे. आणि ह्याच्या उत्तरेकडे बघितलं तर फिलिपिन्स या देशासोबत मलेशियाने सागरी सीमा इकडं वरती बनवलेली आपल्याला इथे दिसते. ओके, पुढचा प्रश्न. ऑलिम्पिक समितीचे सनदांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणाला निलंबित केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, रशिया. तर रिसेंटली जी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे तर ह्यांनी रशियन ऑलिम्पिक कमिटीला निलंबित केलेलं आहे. का बरं? तर त्यांनी सनदांचं उल्लंघन केलेलं आहे. आता ही ऑलिम्पिकची जी सनद आहे ह्याचं उल्लंघन रशियाने कसं काय केलं? तर रिसेंटली रशियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं काय केलं की युक्रेनच्या नॅशनल ऑलिम्पिक समितीचे अधिकार हे स्वतःकडे घेतले. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर त्यांनी युक्रेनच्या जी नॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे तर ह्यांना कन्सिडर न करता, म्हणजे आता हे काहीच नाही आहे, अशी कुठली युक्रेनची कुठली नॅशनल कमिटी नाही आहे ऑलिम्पिक कमिटी, तर अशा पद्धतीचा त्यांनी स्टॅन्स घेतला. त्याच्यामुळं रशियाची जी रशियन ऑलिम्पिक समिती आहे तर ह्याला आता सनदाचं उल्लंघन केल्याबद्दल काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि हे डिसिजन कुणी घेतलं आहे? तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर रिसेंटली IOCचं 141वं अधिवेशन आपल्या भारतामध्येच झालेलं आहे, मुंबई इथं. आत्ताच आपण तो प्रश्न बघितला होता. याच अधिवेशनामध्ये हे डिसिजन घेण्यात आलेलं आहे. तर हे अधिवेशन बघा 15 ते 17 ऑक्टोबर या पिरियडमध्ये झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी. आणि याच्यामध्ये हे महत्त्वाचं डिसिजन घेण्यात आलेलं आहे की रशियाच्या ऑलिम्पिक समितीला सनदाचं उल्लंघन केलं आहे, त्याच्यामुळे IOCनं त्यांना निलंबित केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणते राज्य परीक्षेद्वारे कार्यरत शिक्षकांना सरकारी कर्मचारी दर्जा देण्याची योजना करत आहे? खूप चांगलं डिसिजन आहे हे डिसिजन बिहार या राज्याचं आहे. तर बघा रिसेंटली बिहारनी एक डिसिजन घेतलं आहे की एक टेस्ट घेतल्यानंतर किंवा चाचणीद्वारे सध्या जे कार्यरत शिक्षक आहेत बिहारमध्ये तर ह्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यासाठी काही नियमसुद्धा तयार केले जातील. तर अशा पद्धतीचं डिसिजन बिहारच्या गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे. तर बिहारमध्ये बघा 2006 पासून जवळपास 3.5 लाख शिक्षक हे कार्यरत झालेले आहेत, म्हणजे जे की 2006 पासून नियुक्त झालेले आहेत. तर या सगळ्या शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यांच्या काही मागण्यांसाठी. या मागण्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण मागणी होती, ती म्हणजे आता या शिक्षकांना सरकारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा. तर अशा पद्धतीची मागणी तिथले हे शिक्षक करायचे. आणि त्यासाठीच आता बिहारच्या शिक्षण विभागाने बिहार शाळा विशेषज्ञ शिक्षक नियम 2023चा मसुदा तयार केलेला आहे. आता हे मसुदा कशासाठी? तर 2006 पासून बिहारमध्ये पंचायत राज संस्था आणि तिथल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था तर ह्याच्यामध्ये राज्य कर्मचारी म्हणून नियुक्त केलेले जे शिक्षक आहेत तर त्यांना ग्रहण करण्याचा मार्ग या मसुद्यामध्ये मोकळा केलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे महत्त्वपूर्ण डिसिजन रिसेंटली बिहारच्या शिक्षण विभागाने किंवा बिहारच्या गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे. बिहार कुठे बरं? तर इथे बघा आपल्या भारतामध्ये हे जे उत्तरेकडचं किंवा उत्तर पूर्वेकडचं हे जे राज्य आहे हे आहे बिहार. पटना ही बिहारची राजधानी आहे. याच्यावरती आपण बघू शकतो नेपाळ ह्या देशाची सीमा लागलेली आहे. इकडे बघा ह्याच्या पश्चिमेला जर बघितलं ना आपण तर इकडं आहे UP, खाली काही भागामध्ये झारखंडची सीमा आणि पूर्वेला पश्चिम बंगाल. तर या 3 राज्यांची सीमा बिहारला लागलेली आहे. लक्षात ठेवा बिहारची एक खूप महत्त्वाची नदी आहे कोसी नदी. आता ही महत्त्वाची का आहे? तर ह्याला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा पाऊस पडतो तर पावसाळ्यामध्ये या नदीला खूप जास्त पूर येतो. त्या पुरामध्ये बरेच लोक बरेच घरंसुद्धा वाहून जातात आणि तिथला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी होते. त्याच्यामुळं बिहारमध्ये या कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणतात. ठीक आहे.
बिहारमध्ये वाल्मिकी नावाचे एक राष्ट्रीय उद्यान आहे. याशिवाय इथं कनवार सरोवर पक्षी अभयारण्य आहे. इथे बघा बिहारच्या सेंटरला आहे. इथं वैशाली दरभंगाच्या जवळ. बऱ्याच वेळा तुम्ही दरभंगा आणि बेगुसराय तर ही नावं मूव्हीजमध्ये किंवा काही सिरियलमध्ये सुद्धा ऐकली असतील. तर हे बिहारमधली ठिकाणं आहेत. याच्याशिवाय इथं बघा खाली बिहारच्या खाली विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन अभयारण्यसुद्धा आहे. इथं आपण बघू शकतो. इथे बघा भागलपूरजवळ. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, वर्ल्ड्स बेस्ट एम्प्लॉयर्स 2023ची एक लिस्ट जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या भारतातली सगळ्यात मोठी ऊर्जा समूह कंपनी NTPC लिमिटेड तर ही याच्यामध्ये जगातल्या 700 कंपन्यांमध्ये 261व्या क्रमांकावरती आहे या लिस्टमध्ये. पण ही लक्षात ठेवा, एकमेव भारतीय PSU बनलेली आहे या 700 कंपन्यांमध्ये येणारी. ठीक आहे. तर NTPC ही जगातल्या 700 कंपन्यांपैकी 261व्या रँकवरती आहे, ज्याच्यामुळे ती या यादीतली एकमेव भारतीय PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर युनिट बनलेली आहे. NTPCचे 2016 पासून गुरदीप सिंग हे अध्यक्ष आणि संचालक आहेत. ओके. पुढचा प्रश्न, गोवर आणि रुबेला निर्मूलन साध्य करण्याच्या उद्देशाने सुरू कोणता कार्यक्रम हाती घेण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे मिशन इंद्रधनुष 5.0 फर्स्ट ऑप्शन. याआधीसुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा या मिशन इंद्रधनुषवरती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा विचारू शकतो, कारण इम्पॉर्टंट डिसिजन आहे गव्हर्नमेंटचं. आता मिशन इंद्रधनुष म्हणजे काय? तर इंद्रधनुषामध्ये जशा पद्धतीने 7 वेगवेगळे कलर असतात, तसं 7 वेगवेगळ्या डिसिजेसवरती वॅक्सिनेशनवरती या मिशन इंद्रधनुषवरती भर देण्यात आलेला आहे. आता हे 7 वेगवेगळे डिसिजेस कोणते? तर मेझल्स, पोलिओ, पर्ट्युसिस, हेपेटायटिस B, टेनॅन्सू, डायप्थेरिया आणि TB. तर हे वेगवेगळे 7 डिसीज आहेत. ह्याला वॅक्सिनेशन देण्यासाठी म्हणून आपल्या भारताने मिशन इंद्रधनुष हे सुरू केलेलं आहे. आणि आता आपण खास गोवर आणि रुबेलाच्या वॅक्सिनवर फोकस करण्यासाठी मिशन इंद्रधनुष 5.0 ही मोहीम सुरू केली होती, ज्याचा रिसेंटली समारोप एका प्रमुख नियमित लसीकरण मोहिमेने करण्यात आलेला आहे. आता ही जी मी आत्ता म्हणल्याप्रमाणे प्रमुख नियमित लसीकरण मोहीम होती ना, तिचं नाव होतं इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष म्हणजेच IMI 5.0. तर रिसेंटली ह्याची 3री फेरी 14 ऑक्टोबरला पूर्ण झालेली आहे. आणि हा जो सगळा उपक्रम आहे तर हा आपल्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेला आहे. तर या ऑलरेडी बघा ही जी मोहीम आहे ना मिशन इंद्रधनुष, तर ह्याच्याने नियमित लसीकरण सेवा ही लहान मुलांपर्यंत आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. आत्तापर्यंत ज्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलं नाही आहे तर अशांसाठी ही जी मिशन इंद्रधनुष आहे तर ही खूप सक्सेसफुल ठरलेली आहे. याच्यामध्ये बघा भारतातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये 5 वर्षापर्यंतच्या मुलांसह ही मोहीम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. आत्तापर्यंतच्या आधीच्या ज्या मोहिमा होत्या ना तर ह्या फक्त 2 वर्षापर्यंतच्या मुलांना टार्गेट करायच्या. पण आत्ताची ही जी मोहीम आहे मिशन इंद्रधनुष 5.0 तर ही भारतातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी होती. याचं उद्दिष्ट काय आहे? तर राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकां अनुसरून किंवा त्याला फॉलो करून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत दिलेल्या सगळ्या लसींसाठी सगळ्यांनाच लसीकरण कव्हरेज वाढवणं, तर हे या मिशन इंद्रधनुष 5.0चं प्रायमरी पर्पज होता. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील महिला कामगार दलाचा सहभाग दर डॅश डॅशपर्यंत सुधारला. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय 37%. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन विचारायचं झालं तर ॲज इट इज सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर बघा भारतातल्या महिला कामगार दलाचा सहभाग दर हा आता 37% पोहोचलेला आहे आणि यावर्षी ह्याच्यामध्ये 4.2% खूप चांगली लक्षणीय अशी वाढसुद्धा ह्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसते. तर महिला श्रमदलातला सहभाग दर हा आता 37%वर पोहोचलेला आहे. आता हा जो डेटा आहे तर रिसेंटली सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने त्यांचं जे एक नियतकालिक आहे श्रम बल सर्वेक्षण अहवाल 2022-23 तर ह्याचा त्यांनी एक डेटा पब्लिश केलेला आहे. याच्यानुसार ही आकडेवारी समोर आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला म्हणजे CPSEला अर्थ मंत्रालयाने नवरत्न दर्जा दिलेला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन राईट्स. तर रिसेंटली राईट्स लिमिटेडला सरकारने नवरत्नचा दर्जा दिलेला आहे. आता राईट्स लिमिटेड काय आहे? तर रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातली
हा एक उपक्रम आहे ज्याला रिसेंटली आपल्या अर्थ मंत्रालयाने नवरत्न दर्जा दिलेला आहे. हे सध्याचं भारताचं 16वं नवरत्न CPSC बनलेलं आहे, लक्षात ठेवा. सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातले जे उपक्रम असतात तर ह्यांना जनरली नवरत्न चा दर्जा दिला जातो. आणि आता राईट्स लिमिटेड या कंपनीला आपल्या सरकारने किंवा अर्थ मंत्रालयाने नवरत्नाचा दर्जा दिलेला आहे. ह्याच्यामुळं काय होतं तर जेव्हा एखाद्या कंपनीला नवरत्न किंवा महारत्न किंवा असे जे वेगवेगळे दर्जे आहेत हे दिले जातात तर त्या कंपनीला त्यांचं आर्थिक व्यवस्थापन म्हणजे जे काही इकॉनॉमिक डिसिजन आहेत तर हे घेणं सोपं पडतं, किंवा मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये त्यांना जास्त स्वायत्तता मिळते. तर हे कुठल्याही कंपनीला नवरत्न किंवा महारत्न दर्जा मिळाल्यानंतरचे त्या कंपनीचे फायदे असतात. ओके, पुढचा प्रश्न. पुरुषांच्या जागतिक क्रीडापटूसाठी 11 नामांकित व्यक्तींमध्ये कोणते भारतीय आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, नीरज चोप्रा. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण जगातले जे टॉप 11 खेळाडू आहेत पुरुषांच्या लिस्टमध्ये तर ह्याच्यामध्ये आता आपल्या भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा ह्यांचा नंबर आलेला आहे आणि ते ह्या लिस्टमध्ये 11व्या नंबरवरती आहेत. तर ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन असलेले नीरज चोप्रा तर यांना पुरुषांच्या जागतिक ॲथलेटिक ऑफ द इयर पुरस्कारासाठी 11 नॉमिनेशन केलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे खेळाडू आहेत बाकीचे 10 तर ह्यांच्यामध्ये अमेरिकेचा एक शॉर्टपुटर आहे रायन क्राउझर, स्वीडनचा आहे एक पोल वॉल्टर्स मोंडो डुप्लेंटिस, मोरोक्कोचा आहे एक स्टीपलचेचस म्हणजे रनर, याशिवाय नॉर्वेचा आहे, मॅरेथॉनर आहे, कॅनडाचा आहे, अमेरिकेचे पण बाकीचे आहेत खेळाडू. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या भारताकडून कोण आहे तर ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन असलेले नीरज चोप्रा तर हे एक भालाफेकपटू आहेत जे की ह्यावेळेच्या पुरुषांच्या जागतिक ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी 11 नॉमिनेट केलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 कोणत्या ठिकाणी होणार आहे? हा प्रश्न खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे, कारण ह्याचा संबंध इस्रायल हमास या युद्धाशी आहे. तो कसा हे पुढे सांगणारच आहे, त्यापूर्वी ह्याचा आन्सर बघू. याचा आन्सर आहे दुसरा पर्याय, इजिप्त. तर यावेळेसची ही वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही इजिप्तमधल्या शर्म अल शेख इथं चालू आहे. 14 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबर या पिरियडमध्ये ही स्पर्धा इजिप्तमध्ये चालू आहे. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ऑल इंडिया चेस फेडरेशननी या स्पर्धेतून आपला भारतीय संघ माघारी बोलवलेला आहे. का बरं माघारी बोलवला आहे तर इजिप्त हा इस्रायलपासून फक्त 613 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इस्रायल हा गाझामधल्या हमास या आतंकवादी संघटनेचे जे टार्गेट्स आहेत ह्याच्यावरती हल्ले करतोय. आणि भारतीय बुद्धिबळ मास्टर्सच्या सुरक्षेचा विचार करून आपल्या ऑल इंडिया चेस फेडरेशननी अशा पद्धतीचं डिसिजन त्यामुळं घेतलेलं आहे. ठीक आहे. इजिप्तची सागरी सीमा ही गाझासोबत पण आहे आणि इस्रायलसोबत पण आहे, त्यामुळे सेफ्टीचा विचार केला तर हे ऑल इंडिया चेस फेडरेशनचं हे डिसिजन बरोबर आहे. ठीक आहे. आता इजिप्त कुठं आहे बरं, जरा मॅपमध्ये बघून घेऊ. इथे बघा, हा आहे आफ्रिका आणि इथं आहे युरोप खंड. तर ह्या आफ्रिका आणि युरोप खंडाच्या इथे आफ्रिकेच्या इकडं वरती जर आपण बघितलं तर हा आहे इजिप्त. भूमध्य समुद्राला लागून आहे हा, एकदम काटकोनात असलेला हा देश आहे. इथं आपण बघू शकतो बघा, याच्यामधून कर्कवृत्त पास होताना आपल्याला इथे दिसते. एक महत्त्वाची जी नदी आहे ती म्हणजे नाईल नदी, जी की इजिप्तमधून वाहते आणि पुढे जाऊन ती भूमध्य समुद्राला मिळते. इथं आपण बघू शकतो नाईल डेल्टा हा इथं इजिप्तच्या वरच्या भागामध्ये आहे. कैरो ही इजिप्तची राजधानी आहे आणि इजिप्शियन पाऊंड हे इथलं चलन आहे. इथं जर आपण बघितलं ना तर सुएझ कॅनल हे इजिप्तच्या या भागामध्ये आहे. इथे बघा गल्फ ऑफ अकाबा म्हणजे अकाबाचा आखात आहे. इथं इजिप्तच्या पूर्वेकडं रेड सी म्हणजे लाल समुद्र आहे, याच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. इजिप्तच्या पश्चिमेला लिबिया आहे आणि दक्षिणेला सुदान नावाचा देश आपल्याला इथे दिसतोय. इथे बघा इजिप्तच्या ईशान्येकडं इथे आहे इस्रायल. तर आपण बघू शकतो की इजिप्तची सागरी सीमा ही इस्रायलसोबत लागलेली आपल्याला इथे दिसतीये. ओके. पुढचा प्रश्न. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस लायब्ररीने कोणत्या चित्रपटाची स्क्रिप्ट मागितली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, द वॅक्सिन वॉर. आता हे जे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आहे ना,
तर ह्यांनी एखाद्या मूवीची स्क्रिप्ट मागितणंसुद्धा त्या मूवीच्या प्रोड्युसरसाठी एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट असतो, म्हणजे हे त्यांना एखादा अवॉर्ड दिल्यासारखंच आहे. तर रिसेंटली या द वॅक्सिन वॉर या मूवीचे जे प्रोड्युसर आहेत विवेक अग्निहोत्री यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला होता त्यांना आलेल्या एका मेलचा. हा मेल कशासंबंधी होता, तर हेच की अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स लायब्ररीने आता त्यांच्या द वॅक्सिन वॉर या मूवीची स्क्रिप्ट मागितलेली आहे. तर अशा पद्धतीच्या मेलचा त्यांनी एक स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केलेला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी आपण या मूवी संबंधी एक प्रश्न बघितला होता बघा. यातलं जे एक गाणं आहे द वॅक्सिन वॉरमधलं, तर हे पहिलं भारतीय गाणं बनलं आहे जे की न्यूयॉर्क टाइम्सला पब्लिश झालेलं आहे. ओके, ते गाणं कोणतं हे तुम्ही मला कमेंट करून आता सांगायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघू. सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम अवॉर्ड कोणाला दिला जाईल? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, मायकेल डग्लस. तुम्ही जर मार्वलच्या मूवीज बघत असाल तर अँटमॅनमध्ये ह्यांनी काम केलेलं आहे बघा मायकेल डग्लस यांनी. तर ह्यांना आता हा सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम अवॉर्ड हा देण्यात येणार आहे. हा अवॉर्ड गोव्यातल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना देण्यात येणार आहे. सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम अवॉर्ड असं या पुरस्काराचं नाव आहे, जो की यावेळी प्रसिद्ध हॉलिवूड ॲक्टर अँड प्रोड्युसर मायकेल डग्लस यांना मिळालेला आहे. यांनी बऱ्याच मूवीजमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यापैकी काही म्हणजे वॉल स्ट्रीट खूप फेमस मूवी आहे बघा. हा शेअर मार्केटशी संबंधित आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघावा. याशिवाय फेटल अट्रॅक्शन, द चायना सिंड्रोम, द अमेरिकन प्रेसिडेंट, बेसिक इन्स्टिंक्ट आणि अँटमॅन, तर अशा बऱ्याच फेमस मूवीजमध्ये ह्या ॲक्टर मायकेल डग्लस यांनी काम केलेलं आहे. ओके, तर अशा रीतीने आज आपण 13 आणि 14 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर समजले की नाही मला कमेंट करून सांगत चला. भेटूयात मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.